आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात पवित्र मानली जाणारी दक्षिण वाहिनी गंगा म्हणजेच आपली गोदाई आणि त्याच गोदाईमुळे आपल्या नाशिक जिल्ह्याची खरी ओळख आहे। परंतु रविवारच्या दिवशी रंगपंचमी साजरी करत असताना त्याच गोदाईच्या तीरावरती आणि रामकुंडाच्या परिसरामध्ये जे चप्पल फेकाफेकीचं अमानुष कृत्य घडलं आहे ते पाहून आपल्याला एकच गोष्ट कळते, हे लोक तेच आहे जे आपल्या पवित्र असणाऱ्या नद्यांना घाण करता आणि शासनाला नाव ठेवता। कारण जर खरं आपण गोदावरीला आपण आई मानतो आणि तिची पूजा करतो तर रंगपंचमीच्या नावाखाली आपण हे काय करत आहे? पवित्र नदीमध्ये चप्पल फेकणं, कचरा फेकणं हीच आपली संस्कृती आहे का? आणि जर त्या ठिकाणी तुम्ही विचार करा, नाशिककरांच्या ऐवजी कुठले बाहेरचे लोक असते आणि त्यांनी हे दृश्य केलं असतं तर तुम्ही शांत बसले असते का? खरं तर सण साजरा करण्यासाठी कोणीच नाही बोलत, परंतु सण साजरा करत असताना आपली संस्कृती विसरणं हे अत्यंत चुकीचं आहे। आपला सण आनंदाचा राहतो ना की घाण करण्याचा असतो। आता तुम्हीच सांगा, ही आपली संस्कृती आहे का विकृती आहे?